अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ माऊली या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी मनापासून स्वागत करते. आजचा आपला व्हिडिओ आहे मकर संक्रांती विषयी. तर यंदाची मकर संक्रांती 14 जानेवारीला आलेली आहे. या संक्रांतीच्या दिवशीच एकादशीही आलेली आहे. त्यामुळे संक्रांत आणि एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी आपण कशी पूजा करावी, सुगड कशी पूजावी, काय करावे, काय करू नये, संक्रांतींचे एकूण 3 दिवस आपण संक्रांत साजरी करतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते. तर या तिन्ही दिवशी संक्रांत कशी साजरी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, काही ठिकाणी देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र अजिबात परिधान करत नाहीत. महिला तो रंग सोडून दुसरा कोणताही रंग परिधान करू शकतात. तर काही ठिकाणी देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचेच वस्त्र, त्या रंगाची साडी नेसतात आणि काही ठिकाणी तर काळ्या रंगाची साडी संक्रांतीला आवर्जून नेसतात. तर बघा, कोण बरोबर कोण चूक हे आपण सांगू शकत नाही. ज्या लोकांच्या ज्या पद्धती पूर्वानुपार चालत आलेल्या आहेत त्या स्त्रियांनी त्या फॉलो कराव्यात. जो रंग संक्रांती देवी परिधान करून आलेली आहे तो रंग आपण शक्यतो परिधान करू नये. आता बघा, या वर्षी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. तर बऱ्याच महिलांना प्रश्न असेल की जर देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर मग फक्त संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण घालू नये की पूर्ण हळदी कुंकवाचा कार्यक्रमही आपण करतो. कारण किंक्रांत झाल्याच्या नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात. तर काहींना प्रश्न असतील की हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालावं की नाही घालावं. तर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र हे फक्त संक्रांतीच्या दिवशी घालायचं नाहीये. इतर दिवशी म्हणजेच किंक्रांत झाल्यानंतर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता. आता संक्रांतीला काळा रंगच परिधान का करतात तर यामागे कारण आहे. कारण थंडीचे दिवस आहेत आणि संक्रांत हा सण थंडीच्या दिवसामध्येच असतो. थंडीमध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर खूप कमी झालेलं असतं. आपल्याला थंडीचं वातावरणात आपण राहत असतो आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा असतो. तर काळ्या रंगाचं वस्त्र आपण जेव्हा परिधान करतो तेव्हा सूर्यापासून निघणारी किरणे, ज्यांमध्ये व्हिटॅमिन डी असतं, जीवनसत्व ड असतं, ते आपल्या शरीराला अतिशय महत्त्वाचं असतं. आणि काळा रंग हा सूर्यकिरण शोषून घेतो आणि आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी पोहोचवतो. त्यामुळे काळ्या रंगाचं वस्त्र हे शास्त्रीयदृष्ट्या परिधान केलेलं चांगलं असतं. थंडीच्या दिवसामध्ये सूर्यकिरण आपल्या शरीरामध्ये यावेत आणि आपल्याला ऊब मिळावी, आपले शरीर उष्ण व्हावं थोडंसं, त्यामुळे आपण काळा रंग परिधान करतो. तसेच संक्रांतीला पतंगही उडवतात. पतंग उडवण्यामागचं कारण की जेव्हा मुले पतंग उडवायला जातात तेव्हा ते घराच्या बाहेर निघून जातात आणि पतंग उडवतात. मग कोणी टेरेसवर, कोणी बाहेरच्या अंगणामध्ये पतंग उडवत असतो. कारण हेच की पतंग उडवतानाही आपण उन्हाच्या सानिध्यात थोडंफार असतो. हिवाळ्याचे सण असल्यामुळे मी आधीच म्हणाल्याप्रमाणे आपलं शरीराचं, वातावरणाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि पतंग उडवण्यासाठी बाहेर गेल्यामुळेही आपल्याला व्हिटॅमिन डी सूर्यापासून मिळतं. आता देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आलेली आहे, त्यामुळे आपण पिवळा रंग सोडून दुसरा कोणत्याही रंगाचं वस्त्र म्हणजे दुसऱ्या कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता. तुम्ही कोणत्याही रंगाचा ड्रेस घालू शकता. त्यामध्ये भगवा, लाल रंग किंवा इतर 7 रंगांपेक्षा आजकाल खूप जास्त रंग म्हणजे 7 रंगांच्या शेड्सपेक्षा त्या रंगांच्या अनेक अशा शेड्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. कलरच्या साड्या, कलरचे ड्रेस ते तुम्ही घालू शकता. फक्त पिवळा रंग वर्ज्य करावा. मकर संक्रांतीला सूर्यदेवाचा म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. त्यामुळेच त्या दिवशी मकर संक्रांती हा सण आपण साजरा करतो. आता बघा, 13 तारखेला भोगी आहे, 14 तारखेला मकर संक्रांती आणि 15 तारखेला किंक्रांती म्हणजे करी दिवस म्हणतो आपण. यंदाच्या मकर संक्रांतीविषयी काही माहिती आपण जाणून घेऊया. मकर संक्रांतीचं वाहन आहे वाघ. देवी आलेली आहे वाघावर. तिचं उपवाहन आहे घोडा. रंग पिवळा रंग देवीने परिधान केलेला आहे. शस्त्र देवीने गदा हातामध्ये घेतली आहे. केशरी रंगाचा टिळाही लावलेला आहे. वयाने देवी कुमारिका आहे आणि वासाकरता देवीने जाईचे फूल हातात घेतलेले आहे. जातीने सर्प आहे. मोती देवीने धारण केलेला आहे. नक्षत्र नाव महोदरी आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे देवी जात आहे आणि वायव्य दिशेला तिचं मुख आहे. म्हणजेच वायव्य दिशेला ती बघत जात आहे. तर ही वैशिष्ट्य यंदाच्या मकर संक्रांतीविषयी आहेत. आता मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. मुळातच हिंदू धर्मामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशीही तुम्ही आवर्जून दान करा. दानामध्ये तुम्ही नवे भांडे दान करू शकता, नवीन वस्त्र दान करू शकता, गाईला चारा घालू शकता, गाईला अन्नाचा घास भरवू शकता किंवा दान करण्यामध्ये तुम्ही अन्नदान, तुम्ही तीळ दान करू शकता. आता भूमिदान, सुवर्णदान हेही करतात. त्यामुळे ज्यांना कोणाला जे जे शक्य आहे ते यथायोग्य त्यांनी दान करावे. आता काय करू नये ते बघावे. पहिली गोष्ट म्हणजे संक्रांतीच्या दिवशी उशिरा उठू नये. दुसरी गोष्ट म्हणजे नखे कापणे, केस धुणे या गोष्टी करू नये. त्यानंतर तुम्ही दात घासू नये. आता बघा, काही महिलांना प्रश्न असेल किंवा सर्वांनाच प्रश्न असेल की दात घासू नये तर मग दैनंदिन कामे कशी करावी. दात घासणे हे तर आपण रोजच करतो, तर संक्रांतीच्या दिवशी करू नये तर असं कसं म्हणता तुम्ही. तर संक्रांतीच्या दिवशी दात घासू नये याचाच अर्थ तुम्ही
दात स्वच्छ करू शकता, पण फक्त त्याचा पर्याय दुसरा निवडू शकता. दात स्वच्छ करताना तुम्ही बघा, पूर्वापार चालत आलेला नुसखा म्हणजे काय, तर कडुलिंबाच्या पाण्याने तुम्ही दात स्वच्छ करू शकता, मिठाच्या गुळण्या करू शकता, किंवा अगदीच जुने आपले आजी आजोबा जे असतात ते चुलीतली जी राख असते, जी लाकूड जळल्यानंतर शुभ्र राख तयार होते, ती राख सुद्धा तुम्ही हाताने घासून दात स्वच्छ करू शकता. आता बघा, घरामध्ये संक्रांतीच्या दिवशी तुम्ही भांडण, वादविवाद शक्यतो टाळा. भांडण करू नका, शांतता ठेवा घरामध्ये, घरातलं वातावरण अगदीच प्रसन्न आनंदी ठेवा. मांसाहार कटाक्षाने वर्ज करा. असं म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी दूध दुभती जनावरे म्हणजे गाय, म्हैस किंवा बकरी यांचे दूध काढू नये, तर ते टाळावे शक्यतो शक्य झाल्यास. आता बघा, शहरी भागामध्ये तर हा प्रश्नच येत नाही की गाय, म्हैस यांसारख्या, बकरी यांना आपण म्हणजे यांना आपण पाळतो घरात, पण ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या घरी जवळपास असतातच, तर त्या दिवशी तुम्ही दूध काढू नका. आता महत्वाचं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन केले जाते. सुगड म्हणजे मातीचे छोटे गाडगे असते, ते बाजारात सहज उपलब्ध होते, तर ती सुगड पूजन केली जाते. तर असं म्हणतात की गरोदर स्त्रीने सुगड पूजन करू नये. काही ठिकाणी तर असं म्हणतात की 7व्या महिन्यापर्यंत तुम्ही सुगड पूजन करू शकता, पण 7वा, 8वा आणि 9वा महिना जर एखाद्या महिलेला असेल तर त्यांनी सुगड पूजन करू नये. तर बघा, ज्याच्या पद्धती ज्या आहेत त्यांनी त्या फॉलो करून तुम्ही ती मकर संक्रांत साजरी करू शकता. आता बघा, संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, त्यामुळे सूर्याला आपल्या हिंदू धर्मातही अनन्यसाधारण महत्व आहे. सूर्याला आपण देवा समान म्हणजे सूर्यदेव असं म्हणतो. तर सूर्याला अर्घ्य देणं हे पूर्वापार चालत आलेले आहे. पूर्वीचे ऋषीमुनी बघा, सकाळी उठल्यानंतर त्यांचा प्रातःविधी हा असतो की ब्रह्ममुहूर्तावर ते सूर्यदेवांना अर्घ्य देतात. तर आपल्यालाही मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य कसे द्यायचे ते तुम्हाला सांगते. तांब्याचा तांब्या घ्या, त्याच्यात पाणी भरा, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाका, एक फूल टाका आणि थोडेसे तीळ टाका आणि सूर्य महाराजांना अर्घ्य असे द्या. पाणी असे होता तांब्या हातात घेऊन, आणि सूर्यदेवांना तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, तुमच्या चांगल्या दिवसांसाठी प्रार्थना करा. सूर्यदेवांना नमस्कार करा आणि अर्घ्य देताना ओम सूर्यदेवाय नमः ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. आता संक्रांतीच्या दिवशी केरसुनी म्हणजे झाडू ही तुम्ही खरेदी करू शकता. आता दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला तुम्ही झाडू खरेदी करता, केरसुनी खरेदी करता, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशीही तुम्ही केरसुनी आवर्जून खरेदी करू शकता. केरसुनी माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण पूजतो, तर संक्रांतीच्या दिवशीही तुम्ही केरसुनी माता लक्ष्मी स्वरूप समजून तिची पूजा करू शकता. या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देतो आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं प्रत्येकाला म्हणतो. तर लहानांनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा, मोठ्यांनी लहानांना तिळगुळ द्यावे आणि हा सण खूप आनंदात साजरा करावा. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि मकर संक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते, म्हणजेच करी दिवस असतो. आता भोगीच्या दिवसाचं काय महत्व आहे आणि भोगीच्या दिवशी आपण काय करायचं हे बघूया. आता सगळ्यांनाच माहिती असेल, लहानपणापासूनच आपण बघत आलेलो आहे, भोगीच्या दिवशी आपल्याला आई कोणतीतरी भाजी बनवते ज्याच्यामध्ये सगळ्या भाज्यांचा समावेश असतो आणि आपण ती खातो, बाजरीची भाकरी खातो. तर भोगी म्हणजे खाणे किंवा उपभोगणे, म्हणजेच आनंदाचा उपभोग घेणे असेही तुम्ही म्हणू शकता. भोगीच्या दिवशी आपण काय करावे हे आता बघूया. भोगीच्या दिवशी आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहे की आई आपल्याला एक मिक्स भाजी बनवते आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी असते आणि दोन्ही गोष्टींमध्ये तिळाचा समावेश असतो. म्हणजे भाकरीमध्येही तीळ बघायला मिळतात आणि भाजी जी आई बनवलेली असते आईने त्याच्यातही तीळ असतात. तर तीळ हे खूप महत्वाचा घटक आहेत मकर संक्रांतीच्या दिवशीचा. भोगीच्या दिवशी इंद्रदेवाने पृथ्वी तलावर अखंड पीक पिकावे, बळीराजाला सुख मिळावे, बळीराजा आनंदात राहावा यासाठी सर्व देवांकडे प्रार्थना केलेली आहे. तर बळीराजा हा आपला सर्वश्रेष्ठ राजा आहे, कारण बळीराजाने जर धान्य पिकवले तर ते आपल्या घराघरांमध्ये पोहोचू शकते आणि आपली अन्नाची भूक ही भागू शकते. त्यामुळे बळीराजाला उदंड आयुष्य मिळू दे, बळीराजा सुखी राहू दे अशी प्रार्थना इंद्रदेवाने सर्व देवांना केलेली आहे. तो दिवसही भोगीचा होता, म्हणूनच भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची ही पूजा केलेली जाते. भोगीमध्ये जी भोगीच्या दिवशी जी भाजी बनवतात त्याच्यामध्ये शेंगदाणे, वाटाणा, पावटा, गाजर, वाल या गोष्टींचा समावेश करून एकत्रित भाजी बनवली जाते. त्याच्यामध्ये तीळ टाकतात आणि ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत आपण खातो. देवांनाही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी याचाच नैवेद्य दाखवला जातो. किंक्रांतीच्या दिवशी शुभ काम करू नये. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात आपण मुहूर्त बघून करतो किंवा वार चांगला आहे का नाही ते बघून करतो. तर किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणतंही शुभ काम करू नये असं मानलं जातं, कारण त्या दिवशी तुम्ही कोणतंही काम जर केलं तर ते काम पुढे यशस्वी होणार नाही अशी मान्यता आहे. त्यामुळे कृपया किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही शुभ कामाची सुरुवात तुम्ही करू नका. किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून सर्व महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. आता तो प्रत्येक महिला आपल्या घरी सुवासिनींना बोलवून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करते किंवा काही ठिकाणी एकत्रितरित्या पैसे वगैरे काढतात महिला आणि एकत्रितरित्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत करतात. आता हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करताना
तुम्ही वाण म्हणून महिलांना कोणतीही घर उपयोगी वस्तू देऊ शकता, त्यांना नाश्ता देऊ शकता किंवा तिळगुळासोबत हळदी कुंकू वस्त्र देऊ शकता. यथाशक्ती तुम्हाला जे योग्य आहे ते तुम्ही हळदी कुंकू करताना द्यायचं असतं. आता आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे लहान मुलांचे बोरनान सुद्धा संक्रांतीला करतात. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही किंक्रांत झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही लहान मुलांचं बोरनान करू शकता. बोरनान हे वयाच्या 1ल्या वर्षापासून ते 5व्या वर्षापर्यंत करू शकता. ज्या लहान मुलांचा जन्म झालेला आहे, ज्यांची पहिलीच मकर संक्रांत आहे, त्या लहान मुलांचे आपण बोरनान करतो. बोरनान करताना लहान मुलांना बघा काळ्या रंगाचं वस्त्र म्हणजेच काळ्या रंगाचं झबलं, काळ्या रंगाचा ड्रेस तुम्ही घालू शकता. परत हलव्याचे जे दागिने येतात ते दागिने लहान मुलांना घालू शकता आणि त्यांना खूप छान नटवून खूप छान तयार करून हा सण साजरा करतात. तुमच्या शेजारी पाजारी जी लहान मुलं असतील त्यांना बोलून तुम्ही आपल्या बाळाचे बोरनान करू शकता. जर आतापर्यंत तुम्ही तुमच्या बाळाचे बोरनान केलेले नसेल तर ते तुम्ही या वर्षी नक्की करा. बोरनान करताना महत्त्वाचे 3-4 घटक आहेत, ते तुम्ही आवर्जून बोरनान करताना घ्या. त्यामध्ये ऊस, छोटी बोरं आणि भुईमुगाच्या शेंगा यासोबत तुम्ही लाह्या घेऊ शकता. लाह्यांना आपण कुरमुरे किंवा चुरमुरेही म्हणता. त्यासोबत लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ म्हणजेच अगदी चॉकलेट्स, कॅडबरी हेही तुम्ही त्यात टाकू शकता आणि हे एकत्रित करून एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि लहान मुलांच्या डोक्यावरून असं खाली सोडायचं आणि जे बाजूला जी लहान मुलं जमलेली असतात त्यांना ते वेचायला सांगायचं, ते खायला सांगायचं आणि हाच असतो लहान मुलांचा बोरनानाचा सण. बोरनान केल्यामुळे तुमच्या बाळाला येणारा उन्हाळा आहे तो बाधत नाही, त्याचे आरोग्य चांगले राहते. म्हणूनच प्रत्येक जण हे आपल्या बाळाचे बोरनान करत असतात, तर तुम्हीही नक्की करा. तर या संक्रांतीला म्हणजे 2026 ची संक्रांत कशी असेल, कशी साजरी करावी याबद्दलचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला आवर्जून कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.